प्रेज़ द लॉर्ड। जल्दी से लिए आने वाला प्रभु यीशु मसीह के आदि पवित्र नाम में सब पवित्र लोगों में से कहना चाहता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का महान कृपा है कि प्रभु ने और एक सुंदर पुनरुत्थान का दिन दिया आणि देवाची मोठी कृपा आहे की अजून एक पुनरुत्थानाचा पवित्र दिवस प्रभूने आपल्याला दिला। और इस लॉकडाउन में अभी भी थोड़ा भी ढीलापन नहीं आणि या लॉकडाऊन मध्ये अजूनही आपल्याला जास्त सवलत नाहीये। कई लोगों ने सोचा अभी खुल जाएगा लेकिन खोलने का कोई नाम ही नहीं लेता। आणि काही लोकांनी विचार केला की आता मोकळीक भेटेल पण तसं काही झालं नाही। और बोलता है कि अभी भी बढ़ रहा है आणि आता सांगतोय की अजूनही ते पेशंट्स वाढत आहेत और हो सकता है आगे जाकर के वापस सख्त लॉकडाउन हो जाए आणि कदाचित असं होऊ शकतं पुढे जाऊन पुन्हा एकदा ते सख्त असं लॉकडाऊन होऊ शकतं। जो भी है जो प्रभु ने हमें समय दिया है वो समय को हमें सही इस्तेमाल करना चाहिए। आणि देवाने आपल्याला ज्या वेळ दिलेली आहे तिचा चांगला आपण उपयोग करायला पाहिजे। तो आज प्रभु का आत्मा ने मुझे एक विषय पर बहुत बड़ा मानव ऐसा गौर दिया, बहुत गहरी एक विषय है, बहुत प्रार्थना के साथ सुनना। आणि आज प्रभूने मला एक खूप गहन असा विषय दिला, तुम्ही प्रार्थनेपूर्वक ऐका। हमें मानव उन्नति पाने का मार्ग आणि आपल्याला उन्नती प्राप्त करण्याचा मार्ग सब लोग चाहता है ना, आणि सर्वांची इच्छा आहे ना, सभी लोग चाहता है कि मैं और भी उन्नति पाऊं। आणि सर्व लोकांची इच्छा आहे की अजून जास्त मी उन्नती प्राप्त करू। कोई भी नीचे जाने के लिए तैयार नहीं, ऊपर जाने के लिए तैयार है। आणि कोणालाही खाली जाण्याची इच्छा नाही, प्रत्येकाला वर जायची इच्छा आहे। लेकिन अगर आप सोचिए एक नीचे रहने वाले व्यक्ति मैं आपको ऊपर करेगा बोलेगा तो कौन विश्वास करेगा? आणि एक जो व्यक्ती खाली राहतो आणि तो जर म्हटला की मी तुम्हाला उंच करेल तर कोण विश्वास करेल? अगर आप सोचिए अगर जो झाड़ू मारने वाला व्यक्ति बोलता है मैं तुझे प्रसन्न बनाऊंगा, वो कैसे बना सकता? आणि एक झाडू मारणारा व्यक्ती तो जर तुम्हाला म्हटला की तुम्हाला मी राष्ट्रपती बनवेल तर तुम्ही कसं काय विश्वास करणार? अगर एक बॉस झाड़ू मारने वालों को मैं तुम्हें एक क्लर्क बनाऊंगा बोलेगा तो उसमें हम थोड़ा आशा कर सकते हैं। आणि एक जो मॅनेजर आहे त्याने जर झाडू मारणाऱ्याला म्हटलं की मी तुला क्लर्क बनवेल तर मग त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो। प्रेज़ द लॉर्ड। तो इसका मतलब अगर हमें कोई ऊंचा करना है तो वो ऊंचा करने वाला कितना ऊंचा है उसके अनुसार हमें भी ऊंचा कर पाएगा। आणि आपल्याला जो कोणी उंच करणारा आहे तो किती उंच आहे त्याच्या उंचीनुसार मग आपण उंची किती वाढणार, आपण किती वर जाणार याच्यावर विश्वास ठेवू शकतो। वास्तव में ऊंचा करना नीचा करने के लिए जिसके पास सामर्थ्य है अगर वही हमें बोल रहा है तो कितना खुशी की बात है। आणि ज्याला उंच करण्याचं आणि खाली टाकण्याचं सामर्थ्य आहे तो जर आपल्याला म्हणतो तर मग किती चांगली गोष्ट आहे। ऊंचा नीचा कौन करता है? वर आणि खाली कोण करतं? परमेश्वर करता है। परमेश्वर करतो। तो परमेश्वर से वो आलोचना पाकर के जीवन बिताना कितना श्रेष्ठ बात है। आणि प्रभूकडून वाणी प्राप्त करून त्याच्या अनुसार जीवन जगणं किती चांगलं आहे। क्योंकि पहला शमूएल उसका दूसरा अध्याय उसके 7 वचन में हम देखता है। पहिलं शमूएल दूसरा अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। और धनी भी बनाता है, वही नीचा करता और ऊंचा भी करता है। देखा परमेश्वर क्या करता है, एक व्यक्ति को ऊंचा भी करता है और नीचा भी करता है। आणि परमेश्वर एका व्यक्तीला उंच सुद्धा करतो आणि खाली सुद्धा पाडतो। एक बात ये जानना हमारे प्रभु का बारे में आज भी बहुत लोगों को एक सच्चा प्रकाश नहीं है। आणि आपल्या प्रभू संबंधाने आजही लोकांना खरा प्रकाश नाही। हमारे प्रभु कहाँ रहता? आपला प्रभू कुठे राहतो? प्रभु से बढ़कर के ऊंचाई में रहने वाला कोई व्यक्ति भी नहीं। आणि प्रभूपेक्षा उंच राहणारा कोणी व्यक्ती नाही है ना। 113 का 5 में हम पढ़ता है। आणि स्तोत्र 113 त्याच्या 5 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। प्रभु कहाँ पर रहता है? आणि प्रभू कुठे राहतो? हमारे परमेश्वर यहोवा के तुल्य कौन है? वह तो ऊंचे पर विराजमान है। देखा वो तो ऊंचे पर, मतलब जितना ऊंचा है उस ऊंचे पर विराजमान एक ही व्यक्ति वो हमारा परमेश्वर है। आणि जे सर्वात जास्त उंच आहे त्या ठिकाणी राहणारा आपला परमेश्वर आहे। इसका मतलब वो परमेश्वर हमें ऊंचा भी कर सकता है नीचा भी कर सकता है। आणि तो परमेश्वर आपल्याला उंच सुद्धा करू शकतो आणि खाली सुद्धा पाडू शकतो। क्योंकि वो सबसे ऊंचाई में रहता है, कारण तो सगळ्यात उंचावर राहतो। है ना। भजन संहिता 47 अध्याय का 9 वचन की बी पाठ में थोड़ा पढ़ना। आणि स्तोत्र 47 त्याच्या 9 वचनाचा शेवटला भाग वाचा। वह तो शिरोमणि है, हाँ क्योंकि पृथ्वी की ढालें परमेश्वर के वश में है। बस वो शिरोमणि है, मतलब वो सबसे ऊपर है बोलने का अर्थ। आणि तो सर्वात उंच असा आहे। तो अभी मतलब शरीर का अंग कितना भी बढ़ेगा तो भी
सिर से ऊपर जाएगा क्या? आणि शरीराचे अवयव कितीही वाढले तरी ते आपल्या डोक्याच्या वरती जातील का? नहीं, शरीर का अवयव है तो सिर के नीचे रहेगा. आणि डोक्याचे जर अवयव आहे ते मस्तकाच्या खाली राहतील. तो परमेश्वर सबका सिर है. आणि परमेश्वर प्रत्येकाचं मस्तक आहे. सबसे ऊपर प्रभु है. आणि सगळ्यात वर परमेश्वर आहे. है ना? यशायाह नबी में भी उसका 33 अध्याय का 5 वचन जरा पढ़ना. यशायाह त्याचा 33 अध्याय त्याचं 5 वचन वह वाचा. महान हुआ है, हाँ। वह ऊंचे पर रहता है, वो ऊंचे पर रहता है. वो महान है, वो ऊंचे पर रहता है. आणि तो महान आहे आणि तो वरती राहतो. इसका मतलब मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. आणि याचा अर्थ एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. अगर हमें ऊंचा होना है तो मनुष्य अपनी कोशिश में ऊंचा नहीं बन सकता. आणि जर आपल्याला उंच व्हायचंय तर मनुष्य आपल्या प्रयत्नाने उंच नाही राहू शकत. हमें प्रभु ऊंचा करेगा. आपल्याला परमेश्वरच उंच करेल. है, क्योंकि आपको मालूम है कि इस दुनिया में हम कितना भी देखेगा तो दुनिया में एक से बढ़कर एक है. आणि या जगामध्ये आपण किती बघितलं तर एकापेक्षा एक असे श्रेष्ठ आहे. एक अधिकारी के ऊपर और एक अधिकारी. एक अधिकाऱ्याच्या वरती अजून एक अधिकारी. लेकिन बाइबल कहता है, आणि बायबल असं म्हणतो. ये बात पक्की बात है, एक अधिकारी के ऊपर और एक अधिकारी है ही. आणि ही गोष्ट निश्चित आहे, एका अधिकाऱ्याच्या वरती दुसरा अधिकारी आहे. परंतु उपदेशक एक्लेशियंस चैप्टर 5 वर्स 8 उसकी बी पार्ट में हम देखता है. आणि उपदेशक त्याचा 5 अध्याय त्याच्या 8 वचनाच्या शेवटल्या भागामध्ये आपण असं पाहतो. एक अधिकारी के ऊपर और एक अधिकारी है. एका अधिकाऱ्याच्या वरती अजून एक अधिकारी आहे. परंतु सबके ऊपर एक अधिकारी. आणि सगळ्यांच्या वरती एक अधिकारी आहे. आप लोगों को मिला है कि नहीं? बाइबल में है क्या? 5 का 8. क्योंकि एक अधिकारी से बड़ा दूसरा रहता है, हाँ. जिससे इन बातों की सुधि रहती है, हाँ. और उनसे भी और अधिक बड़े रहते हैं. हाँ, मतलब सबसे ऊपर एक रहता है. आणि सगळ्यात वरती एक राहतो. उसके ऊपर कोई नहीं. आणि त्याच्यावरती कोणी नाही. वो सबसे ऊपर अधिकारी है. आणि तो सगळ्यात वर असा अधिकारी आहे. सारे अधिकारियों के ऊपर एक अधिकारी है. आणि सर्व अधिकाऱ्यांच्या वरती एक अधिकारी आहे. उसके ऊपर भी एक अधिकारी. आणि त्याच्या वरती सुद्धा एक अधिकारी आहे. उसको बोलते हैं सर्वाधिकारी. आणि त्याला म्हटलं जातं सर्वाधिकारी. मतलब प्रभु यीशु मसीह मृतकों से जी उठने के बाद में क्या बोला मालूम है? आणि प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठल्यानंतर काय म्हटलं माहितीये का? मत्ती 28 का 18 में, मत्ते त्याचा 28 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये, स्वर्ग और पृथ्वी का सारे अधिकारी में हूँ. आणि स्वर्ग आणि पृथ्वी याचा सर्व अधिकारी मी आहे. Praise the Lord. Praise the तो Lord. मानो ये सारा कंट्रोलिंग जो है, जो भी सृष्टि पर वो स्वर्ग से होता है, वो सर्वाधिकारी प्रभु की हाथ से होता है. आणि पृथ्वीवर जे काही नियंत्रण चालतं ते सर्व काही स्वर्गातून चालतो आणि ते नियंत्रण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात आहे. आपको मालूम है अभी हमारे देश में अधिकारी लोग रहता है. आणि आपल्या या देशामध्ये अधिकारी लोक राहतात. हमारे इंडियन प्रधानमंत्री है, प्रेसिडेंट है, इनको कौन नियुक्त किया? आणि भारताचे पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे, यांना सगळ्यांना कुणी नेमलं? आपको लगता होगा ये इधर का देश का लोगों ने हमारा बनाया. आणि तुम्हाला असं वाटत असेल या देशाच्या लोकांनी बनवलं. वही देश के लोगों ने नहीं बनाया. आणि देशाच्या लोकांनी नाही बनवलं, हमारे प्रभु ने बनाया. आपल्या प्रभूने बनवलं. हमारे प्रभु ने नियुक्त किया. आपल्या प्रभूने नियुक्त केलं. शायद उनको भी नहीं मालूम है. कदाचित त्यांना सुद्धा माहिती नाही. उनको भी लगता है कि हमारे देश के लोगों ने हमको ऐसा पदवी में लेकर आया. आणि त्यांना असं वाटतं की या देशाच्या लोकांना अशा प्रकारे मोठ्या पदावर आम्ही घेऊन आलो. नहीं हो, उनका ना समझ की बात है. आणि त्यांना ते माहित नाहीये. है ना? दानियल का किताब उसका दूसरा अध्याय उसका 21 वचन पढ़ेगा तो दानियल त्याचा दुसरा अध्याय त्याचं 21 वचन वाचलं तर, समय और ऋतु को वही बदलता है, देखा समयों और ऋतु को भी कौन बदलता है? हमारा भारत देश में समय को और ऋतु को हमारा प्रधानमंत्री बदल सकता है क्या? आणि भारतामध्ये चालणारे जे ऋतू आहे आणि जी वेळ आहे ते आपले प्रधानमंत्री बदलू शकता का? नो नो, ये भारत में रहने वाला किसी के पास वो अधिकार नहीं. आणि भारतामध्ये राहणाऱ्या कोणाकडे तो अधिकार वो नाही. प्रभु बदलता है. ते प्रभु बदलतो. और वही प्रभु आणि तोच प्रभु आगे. राजाओं का अस्त और उदय भी वही करता है. देखा, देखिए प्रियो, इस दुनिया का देश का कोई भी अधिपतियों को कौन नियुक्त करता? प्रभु नियुक्त करता है. आणि या देशाचे जे अधिपती आहे त्यांना कोण नेमणूक करतो? तर परमेश्वर करतो. अगर कोई बोलेगा अभी नरेंद्र मोदी बोलेगा अभी मैं प्रधानमंत्री पद से इधर से हिलूंगा नहीं बोलेगा तो कल ही हिलाने के लिए प्रभु सामर्थ्य है. आणि नरेंद्र मोदी जर म्हटलं का मी आता पंतप्रधान पदावरून अजिबात हलणार नाही असं जर म्हटलं तर उद्याच त्यांना बाजूला काढण्याचं सामर्थ्य परमेश्वराकडे आहे. आपको मालूम है ये दुनिया की एक बहुत बड़ा एक सम्राट था नबूकदनेस्सर.
आणि जगामध्ये खूप मोठा एक सम्राट होता नबुकेसर. नेबुकदनेस्सर ने बोला मतलब मैं कुछ हूँ, आणि नबुकेसर म्हटला की मी खूप काही आहे ये सब कुछ मैंने मेरी महिमा के लिए बनाया. आणि हे सर्व काही मी माझ्या गौरवाकरता बनवलं. थोड़ा प्रशंसा करने लगा. आणि तो स्वतःची थोडी खुशारकी मिरवायला लागला. तब प्रभु का वाणी आया. त्यावेळेला प्रभूची वाणी आली. प्रभु बोला, नेबुकदनेस्सर तुझे ये पदवी में लाया और ये सब बनाने के लिए ये सब मेरा है रे. तू कहा अपना अपना बोलता है, तू घमंड करता है ना. ऐसे करो 7 साल तुझे एक ट्रेनिंग देता हूँ, एक तू घास खाओ जंगल में जाकर. आणि हे सर्व काही बनवणारा तर मी आहे ना. मग आता मी असं करतो, तुला थोडस एक ट्रेनिंग देतो, तू जंगलामध्ये जा आणि 7 वर्ष घास खा. इसलिए शॉर्ट में पढ़ेंगे उसका 4 अध्याय का 32 से 37 तक पढ़ेंगे. आणि दानियल त्याचा 4 अध्याय त्याचं 32 ते 39. इतना थोड़ा भूल गया हुआ, घमंड किया हुआ नेबुकदनेस्सर को भी प्रभु ने सिखाया. और नेबुकदनेस्सर आखिर में क्या बोलते हैं, आणि एवढा मोठा प्रौढी मिरवणारा जो राजा नबुकेसरला सुद्धा परमेश्वराने शिकवलं. आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी तो काय म्हणतो, और तू मनुष्य के बीच से निकाला जाएगा और मैदान के पशुओं के संग रहेगा और बैलों के समान घास चरेगा और 7 काल तुझ पर बीतेंगे. देखो 1-2 महीना का ट्रेनिंग नहीं, 7 साल का ट्रेनिंग, क्योंकि कड़ा सख्त ट्रेनिंग की जरूरत था. आणि 1-2 महिन्याचं नाही तर 7 वर्षाची ट्रेनिंग, कारण खूप कडक असं प्रशिक्षण होतं. क्योंकि ये घमंड थोड़ा ज्यादा बढ़ गया था. कारण त्याचा गर्व खूप जास्त वाढला होता. इसलिए उसको नम्र बनाने के लिए 7 साल का ट्रेनिंग. आणि त्याला नम्र बनवण्याकरता 7 वर्षाचं ट्रेनिंग. आपको मालूम है ना, पुराने नियम का मध्यस्थ, कहलाने वाला, मोशा का घमंड उतारने के लिए प्रभु को 40 साल का ट्रेनिंग देना पड़ा. आणि नवीन कराराचा मध्यस्थ मोशे याचा गर्व उतरवण्याकरता त्याला 40 वर्षाचं ट्रेनिंग द्यावं लागलं. इसके बाद में प्रभु ने अपना महिमा के लिए इस्तेमाल किया. आणि त्याच्यानंतर प्रभूने त्याला आपल्या गौरवाकरता उपयोगात आणलं. देखो जो व्यक्ति प्रभु से ट्रेनिंग पाता है वो जरूर प्रभु के लिए लायक बन जाता है. आणि जो व्यक्ती प्रभू पासून प्रशिक्षण प्राप्त करतो, निश्चितच तो प्रभूच्या उपयोगाचा बनतो. हम अयोग्यों को बुला करके प्रभु योग्य बना करके प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल करते हैं. आणि आपण जे अयोग्य आहे त्यांना प्रभू बोलवतो आणि मग त्याच्यानंतर त्यांना प्रशिक्षण देऊन त्याच्या कार्याकरता तो उपयोगात आणतो. हमारे पास एक ही सर्टिफिकेट था, अयोग्यता. आणि आपल्याकडे एकच प्रमाणपत्र होतं, ते म्हणजे अयोग्यता. हर बात में अयोग्य. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अयोग्यपणा. और आज प्रभु बोलते हैं तू मेरे लिए लायक है, योग्य है. आणि आज प्रभू म्हणत आहे की तू माझ्याकरता योग्य आहे. ये हमारा कोई मेहनत नहीं, आणि हे आपलं काय परिश्रम नाही, ये सब प्रभु ने किया. आणि हे सर्व प्रभूने केलं. अभी आप नेबुकदनेस्सर के जीवन में क्या आया, अभी आप थोड़ा पढ़ लीजिएगा, व्याख्या करने के लिए टाइम नहीं, इसलिए जो भी पढ़ता है ध्यान से सुनिएगा. आणि आता नबुकेसरच्या जीवनामध्ये काय आलं ते जरा बघा, तुम्ही वाचा. आगे जब बढ़िए. तक कि तू न जान ले कि तू ना जान ले कि परम प्रधान हाँ. मनुष्य के राज्य में प्रभुता करता है. तुमको भी जानना है नेबुकदनेस्सर, ये है ना तुमको कौन दिया, प्रभु ने दिया. प्रभु तेरे ऊपर प्रभुता करता है, तुझको भी जानना है. आगे. और जिसे चाहे वह उसे दे देता है. उसी कड़ी यह वचन नबूकदनेस्सर के विषय में पूरा हुआ. वह मनुष्य में से निकाला गया और बैलों के समान घास चरने लगा और उसकी देह आकाश की ओर से बिकती थी, यहाँ तक कि उसके बाल उकाब पक्षियों के परों से और उसके नाखून चिड़ियों के पंजों के समान बढ़ गए. देखो कोई सोच सकता है क्या, आणि कोणी विचार करू शकतो का, एक राजा का अवस्था ऐसा बन जाएगा करके कोई सोच सकता है क्या. एका राजाची अवस्था अशी होऊन जाईल, कोणी विचार करू शकतो का. है ना, ये 7 साल नहीं कटने किया. आणि हे 7 वर्ष नख कापले नाही. आप सोचो उसका नाखून कैसे रहा होगा, आणि त्याचे नख कसे राहतील, उसका बाल कटिंग नहीं हुआ, आणि त्याचे केस नाही कापले, दाढ़ी शेव नहीं किया. आणि दाढी सुद्धा नाही केली, अभी आप देखो और अच्छा खाना भी नहीं मिला. आणि त्याला चांगल्या प्रकारचं भोजनही नाही मिळालं. इधर इतना तगड़ा अच्छा बिरयानी खाता था, उधर जाकर घास खाता है. आणि घरी चांगल्या प्रकारे बिर्याणी खायचा, त्या जंगलामध्ये जाऊन घास खातोय. रहने के लिए अच्छा महल था, सोने के लिए क्या क्या एसी रूम था, उधर कोई एसी भी नहीं. बाकी आगे क्या बोलूं, झोपड़ीपट्टी भी नहीं, ऐसी अवस्था में. आणि मग इथे त्याला महलामध्ये राहण्याकरता चांगल्या प्रकारची व्यवस्था होती, पण आता तिथे राहण्याकरता त्याला झोपडी सुद्धा नाही. कितना साल, किती वर्ष, 100 साल. 7 वर्ष. दिमाग वापस आएगा कि नहीं. आणि मग आपलं बुद्धी ठिकाण्यावर येणार का नाही. अभी आगे बढ़ो, 37 तक बढ़ना है. उन दिनों के बीतने पर देखा, ये 7 साल बीतने के बाद में मुझ नबूकदनेस्सर ने अपनी आंखें स्वर्ग की ओर उठाई
देखा उसी टाइम तक है ना, वो बगल में देखा, नीचे देखा, ऊपर कभी देखा नहीं, अभी वो ऊपर देखा। और मेरी बुद्धि फिर जो की तो हो गई। तब मैंने परम प्रधान को धन्य कहा और जो सदा जीवित है उसकी स्तुति और महिमा यह कहकर करने लगा, उसकी प्रभुता सदा की है और उसका राज्य पीढ़ी से पीढ़ी तक बना रहने वाला है। पृथ्वी के सब रहने वालों उसके सामने तुच्छ गिने जाते हैं और वह स्वर्ग की सेना और पृथ्वी के रहने वालों के बीच अपनी ही इच्छा के अनुसार काम करता है और कोई उसको रोककर उससे नहीं कर सकता है तूने यह क्या किया है। उसी समय मेरी बुद्धि फिर जो की तो हो गई और मेरे राज्य की महिमा के लिए मेरा प्रताप और मुकुट मुझ पर फिर आ गया। मेरे मंत्री और प्रधान लोग मुझसे भेंट करने के लिए आने लगे और मैं अपने राज्य में स्थिर हो गया और मेरी और अधिक प्रशंसा होने लगी। तब मैं नबूकदनेस्सर स्वर्ग के राजा को सराहता हूँ और उसकी स्तुति और महिमा करता हूँ, क्योंकि उसके सब काम सच्चे और उसके सब व्यवहार न्याय के हैं। देखा उसके सारे काम सच्चे हैं और सारे न्याय एकदम धर्म का है। आणि त्याचे सर्व काम सत्य आहे आणि सर्व कार्य यथार्थ आहे। और जो लोग घमंड से चलते हैं, जो लोग घमंड से चलते हैं उन्हें वह नीचा कर सकता है। हाँ, अभी अच्छी तरफ नबूकदनेस्सर सीख लिया, मेरे जीवन में घमंड आया इसलिए मुझे नीचा किया, इसलिए मगर से उड़ा करके जंगल में भेगा। आणि मग त्याला हे कळून चुकलं की माझ्या जीवनामध्ये गर्व आला म्हणूनच मला जंगलामध्ये टाकण्यात आलं। यो ऊंचा बनना है तो प्रभु का मार्ग सीखना। आणि प्रियांनो, तुम्हाला जर उंच व्हायचंय तर देवाचा मार्ग शिका। मैं अपनी तरफ से कोई भी किसी प्रकार भी घमंडी ना बनना, आणि कोणीही आपल्या स्वतःहून कधी गर्विष्ठ होऊ नका। तो ऊंचा बनने के लिए प्रभु का मार्ग अभी आपको बताने जा रहा। आणि उंच होण्याकरता प्रभूचा जो मार्ग आहे तो तुम्हाला मी सांगत आहे। ध्यान से सुनेगा ना, लक्ष देऊन ऐकाल ना। है ऊंचा होना है तो क्या करना चाहिए? आणि उंच जर व्हायचे तर काय करायला पाहिजे? नंबर 1 पहिली गोष्ट व्यवस्था 28 अध्याय का 5 वचन। आणि व्यवस्था विवरण 28 अध्याय त्याचं पहिलं यदि वचन। तू अपने परमेश्वर यहोवा की सब आज्ञाएं जो मैं आज तुझे सुनाता हूँ हाँ। चौकसी से पूरी करने को चित्त लगाकर और चौकसी से पूरी करने के लिए चित्त लगाना है, चौकसी से पूरा करने के लिए चित्त लगाकर उसकी सुने। कैसे सुनना? चौकसी से पूरी हाँ, मतलब चौकसी से पूरा करने के लिए चित्त लगा करके सुनना। आणि देवाच्या ज्या आज्ञा आहे ते एकदम जागृत राहून एकाग्रतेने ते ऐकायचं आहे। आज भी लोग प्रभु की उपस्थिति में बैठ करके ये प्रभु की वाणी सुन रहा है, वो चित्त लगा करके नहीं सुनता। आणि आजही लोक देवाची वाणी येत असताना त्याच्या उपस्थितीमध्ये एकदम जागृत राहून एकाग्रतेने नहीं ऐकत। प्रियो, एक बात जानना, ये वचन आपको सुनाया जा रहा है, ये सिर्फ सुन करके खुशी मनाने के लिए नहीं, सुन करके अपने जीवन में लाने के लिए प्रभु ये बात सुनाता है। आणि प्रियांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे वचन सांगितलं जात आहे ते फक्त ऐकून सोडून देण्याकरता किंवा आनंद करण्याकरता नाहीये, तर ते ऐकून आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याकरता आहे। इसलिए जो अभी भी सब लोग मेरे साथ थोड़ा देखना, कैसे सुनना चाहिए वचन जो कहता है, ये शब्द ध्यान से सुनना। आणि मग देवाचं वचन कसं आपण ऐकायला पाहिजे, कसं ग्रहण करायला पाहिजे, त्याच्या संबंधाने देवाचं वचन काय सांगतं हे जरा लक्ष देऊन ऐका। सुस्ती में नहीं सुनना, आणि झोपेमध्ये ऐकू नका, नींद में नहीं सुनना, झोपेत ऐकू नका। प्रभु की उपस्थिति में जब तक बैठेगा तो आपको कैसे प्रभु का वचन सुनना है। आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसतात त्या वेळेमध्ये देवाचं वचन कसं आपण ऐकायचं आहे। यशायाह नबी की किताब उसकी 28 अध्याय का 23 वचन थोड़ा ध्यान से पढ़िएगा। आणि यशायाह त्याचा 28 अध्याय त्याचं 23 वचन। कान लगाकर मेरी सुनो, देखे, कान लगाकर मेरी सुनो, ध्यान धरकर मेरा वचन सुनो। ध्यान धर करके, कान लगा करके और ध्यान धर करके सुनना। आणि कान लावून आणि लक्ष देऊन तुम्ही माझं वचन ऐका। इसका मतलब हमें ये वचन सिर्फ सुनना काफी नहीं, वचन सुन करके मानना है। आणि आपल्याला फक्त वचन ऐकायचंय असं नाही, तर ते वचन ऐकून पालनही करायचंय। हमने उस 28 का 5 वचन में क्या बोला? आणि 28 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण काय वाचलं? क्योंकि तो अपने परमेश्वर यहोवा की सब आज्ञाएं हाँ। जो मैं आज तुझे सुनाता हूँ हाँ।
चौकसी से पूरी करने को चौकसी से पूरी करने की उस लगाव में ध्यान दे करके सुनना। आणि देवाच्या आज्ञा ज्या आहेत त्या एकदम जागृत राहून त्या पूर्ण करण्यातला साठी तू एकाग्रतेने ऐक। अगर ऐसे सुन करके मानेगा तो आणि असं ऐकून त्याचं पालन केलं तर जरूर आपका उन्नति होगा, आणि निश्चितच तुम्हाला उन्नती भेटेल है ना। आत्मिक जीवन में आप आगे बढ़ेगा, आणि आत्मिक जीवनामध्ये तुम्ही पुढे जाल आप अनंतता में बहुत बड़ा स्थान का अलंकार करेगा। आणि सार्वकालिक जीवनामध्ये तुम्ही खूप मोठं स्थान मिळवाल। उसका 13-14 उसी अध्याय का 28 का 13-14 वचन भी पढ़िएगा। अनुवाद त्याचा 28 अध्याय 13 आणि 14 वचन। यहोवा को पूछ नहीं, यहोवा तुझको पूछ नहीं, किंतु सीरी ठहरेगा और तू यहोवा तुझको पूछ नहीं, किंतु क्या बनाएगा? सिर। सिर बनाएगा। कोई तुम पीछे नहीं रहेगा, बोलेगा वर आगे रहेगा। आणि परमेश्वर जे आहे तो तुम्हाला शेपटी नाही तर मस्तकच बनवेल। म्हणजे काय, तुम्ही मागे नाही राहणार तर पुढेच राहाल। और आगे और तू नीचे नहीं, नीचे नहीं, परंतु ऊपर ही रहेगा। ऊपर रहेगा, कभी नीचे नहीं जाएगा। आणि तू कधी खाली जाणार नाही तर वरच राहशील। ऊपर करने वाला कौन है? आणि वर करणारा कोण आहे? प्रभु ऊपर करेगा। आणि प्रभू वर करेल। प्रभु की बात तो मानेगा तो आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन केलं तर अब पीछे नहीं रहेगा, आणि तुम्ही मागे राहणार नाही आप हमेशा आगे रहेगा, आणि नेहमी तुम्ही पुढे राहाल सिर बनकर रहेगा। आणि तुम्ही मस्तक बनून राहाल। और आगे यदि परमेश्वर यहोवा की आज्ञाएं जो मैं आज तुझको सुनाता हूँ, तू उसके मानने में मन लगाकर चौकसी करे। देखा, मन लगा करके उन बातों को मानने में चौकसी करे। आणि मन लावून देवाच्या आज्ञा पालन करण्यासाठी जागृत राहा। देखो प्रियो, आज जब आप प्रभु का वाणी जो सुन रहा है ना, अभी आपको मालूम हो गया अभी कैसा ध्यान से कान लगा करके मन लगा करके पूरे चौकसी से ये बात मैं पूरा करूंगा। पर जैसे आप रिले रेस देखा ना, दूसरे की वो भाग करके आने के टाइम वो डंडा लेकर के अभी भी वो ऐसे खड़ा नहीं रहता, वो ऐसा हिलते रहता है, वो आ गया। आप लोगों ने सभी ने रिले रेस देखा ही है। आणि तुम्हाला देवाचं वचन कशा प्रकारे ऐकायचंय, एकदम जागृत राहून एक मनाने एक चित्ताने एकाग्रतेने ऐकायचं। ते कशा प्रकारे तुम्ही रिलेची जी रेस आहे ती बघितलेली आहे ना, की त्या रिले रेसला जोपर्यंत तो ती काठी घेऊन येत नाही तोपर्यंत तो एका जागेवर नुसता उभा नाही राहत, तर तो वॉर्मअप करत राहतो आणि तो या तयारीत राहतो, कधी तो माझ्या जवळ येईल, कधी मी त्याच्या हातातून घेईल आणि कधी मी जोरात पळेल। जैसे थोड़ा नीचे मस्ती कर रहे तो थोड़ा और नीचे ओ एकदम भागता है। आणि मग जसं तो जवळ यायला लागतो तसं तो एकदम अशा जोरात आवेशाने तयारीत राहतो आणि त्याच्या हातातून घेऊन एकदम जोरात पळतो। प्रभु का वचन आने के बाद देवाचं वचन आल्यानंतर जकाई धीरे धीरे आला, फोटो है तो गिर जाएगा, इसलिए जल्दी आओ मला, जल्दी। आणि जक्कायला असं नाही म्हटलं, जक्काय तू हळूहळू ये, तू बुटका आहे, पडून जाशील, पण प्रभू त्याला म्हटलं जक्काय पटकन खाली ये। प्रभु का कार्य जो भी करना है, आणि प्रभूचं काम जे काय करायचंय, इसके योगा को बोला जो करना है तू जल्दी कर। आणि इसकरत योद्याला प्रभूने म्हटलं ना, तुला जे करायचं ते पटकन कर। वो अच्छा काम नहीं था, आणि ते चांगलं काम नव्हतं, वो तो पकड़वाने वाला बात था। आणि ते तो प्रभूला पकडून देणारी ती गोष्ट पर होती। जो भी क्यों ना हो, परंतु प्रभु के संबंध में जो भी कार्य में कभी भी ढीला नहीं होना, वो बात उत्साह से करना और बहुत तेजी से करना। आणि प्रभूच्या संबंधाने कुठली गोष्ट जी आहे ती एकदम शांत हळूहळू रीतीने नाही करायची, उत्साहाने आणि पटकन करायची। प्रियो, मंडली को भी जब प्रभु संदेश देता है, आणि मंडळीला सुद्धा ज्या वेळेला प्रभू संदेश देतो, सातों मंडली को बोलने का मतलब प्रकाशित वाक्य 2 अध्याय और 3 अध्याय में सातों मंडली को बजाने वाला संदेश बोलने के बाद में आखिरी में प्रभु बोलने वाले एक शब्द है जो आत्मा मंडली से कहता है, जिसके कान है वो सुन ले। बोलने का अर्थ, अगर जो मेरा लोग है ये सुन करके ऐसे कर ले। आणि मग मंडळीला संदेश देत असताना, बोध करत असताना, सातही मंडळीला प्रगटीकरण 2 अध्याय आणि त्याच्या 3 अध्यायामध्ये ज्या वेळेला बोध केला त्याच्या शेवटी प्रभू असा म्हणतो आहे की ज्याला कान आहे त्याने ऐको की आत्मा मंडळास काय म्हणत आहे। प्रियो, प्रभु जो भी कहता है, चाहे हमारे दृष्टि में वो बहुत कठिन बात लिखता होगा, लेकिन मानने के लिए एक बड़ा उत्साही मन चाहिए। आणि प्रियांनो, प्रभू आपल्याला जे काय सांगत आहे ते कदाचित पालन करण्याकरता आपल्याला खूप कठीण वाटत असेल,
पण ते पालन करण्याचं एक हृदय असलं पाहिजे. जब भी प्रभु की बात अगर मानेगा, आणि ज्या वेळेला प्रभूच्या आज्ञेचं आपण पालन करू प्रभु उसको ऊंचा करेगा. आणि प्रभू त्याला उंच करेल. है ना? जब आपको मालूम है उत्पत्ति की किताब उसके 22 अध्याय का पहला वचन में प्रभु ने अब्राहम से एक बात कहा. आणि उत्पत्ती त्याच्या 22 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये परमेश्वराने अब्रामाशी एक गोष्ट बोलला. शायद ऐसे कोई बात हमसे तो नहीं कहा, आणि कदाचित अशी काही गोष्ट आपल्याला नाही बोलला, क्योंकि वो मानने के लिए थोड़ा दिक्कत की बात है. आणि ते पालन करण्यामध्ये थोडस अडचण आहे. शायद इतना दिक्कत किसी का जीवन में आया भी नहीं हो. आणि कदाचित एवढी अडचण कोणाच्या जीवनामध्ये आली पण नसेल. 22 का एक इन बातों के पश्चात हाँ. ऐसा हुआ कि परमेश्वर ने अब्राहम से यह कहकर उसकी परीक्षा ली. हे अब्राहम, उसने कहा, देख मैं यहाँ हूँ. उसने कहा, अपने पुत्रों को अर्थात अपने एकलौते पुत्र इसहाक को जिससे तू प्रेम रखता है संग लेकर मोरिया देश में चला जा और वहाँ उससे एक पहाड़ के ऊपर जो मैं तुझे बताऊंगा होम बलि करके चढ़ा. देखिए यहाँ पर अब्राहम को एक बड़ा आज्ञा मिला. आणि या ठिकाणी अब्रामाला एक मोठी आज्ञा मिळाली. प्रभु ने बोला, प्रभूने म्हटलं कौन सुना? आणि कोणी ऐकलं? अब्राहम ने सुना. अब्रामने ऐकलं. अभी सभी को मालूम है अब्राहम प्रभु का एक बड़ा भक्त है. आणि आपल्या सर्वांना ठाऊक की अब्राम जो आहे तो परमेश्वराचा एक मोठा भक्त आहे. परंतु अभी प्रभु ने कहा वो बात अभी किसको मालूम? आणि देवाने जे काय बोललेलं आहे ते कोणाला माहिती? अब्राहम को मालूम. अब्रामाला माहिती. और किसको मालूम है क्या? अजून कोणाला माहिती आहे का? किसी को नहीं मालूम. कोणाला नाही. अगर अब्राहम ये बात अगर नहीं मानेगा तो भी कोई अब्राहम के ऊपर दोष लगाएंगे. आणि जर अब्रामाने या गोष्टीचं पालन जर नाही केलं तर त्याला कोणी दोषी म्हणेल का? अभी सभी लोग ऐसा मंडली में बैठा है. आणि सर्व लोक असे मंडळीमध्ये बसले आहे. इधर सब अच्छा माना प्रभु का अच्छा गवाह लोग है. आणि या ठिकाणी प्रभूचे चांगले साक्षीदार लोक आहे. और अभी मुझे आत्मा का अगुवाई हुआ और मैं जाकर के अजय को बोल दिया, अजय प्रभु ने आपको प्रभु का सेवा के लिए बुलाया. उन्होंने वो सुन लिया. आणि मग या ठिकाणी बसल्यानंतर मला आत्मेची वाणी झाली आणि मी जाऊन अजयला म्हटलं की प्रभूची इच्छा आहे की तू प्रभूच्या सेवे करता निघ. अभी ये सभी ने सुन लिया. आणि हे सर्वांनी ऐकलं. मैं कहाँ पर बोला? आणि मी कुठे बोललो? मैं मंडली के बीच में बोला. मी मंडळीमध्ये बोललो. अरे प्रभु आपको प्रभु की सेवा के लिए चुना है. अभी आप सर्विस सब छोड़ करके प्रभु का सेवा के लिए निकलो. अभी ये 2-3 महीना में भी अगर नहीं गया तो लोग क्या पूछेगा? अरे प्रभु ने बोला था, क्या हुआ? आणि मग हे असं बोलल्यानंतर 2-3 महिन्यानंतरही जर तो प्रभूच्या सेवेकरता नाही निघाला तर मग मंडळीचे लोक काय म्हणतील, अरे प्रभूने तो बोललो होतं तर मग काय झालं? प्रभु तो बोला है तो बात मानना चाहिए ना. आणि प्रभूने जर बोलले तर मग ऐकायला पाहिजे. नहीं तो लोगों का दृष्टि में अजय का आत्मिक जीवन क्या होगा? वो प्रभु को मानने वाला नहीं भाई, वो तो अपनी मनमानी करता है. आणि मग लोकांच्या दृष्टीने अजयचं जीवन कसं राहणार आहे की तो प्रभूच्या आज्ञेचं पालन तर करत नाही, आपल्या मनमर्जीप्रमाणे जगतो. बोलेगा कि नहीं? बोलणार का नाही? अभी ऐसा कोई संभव हुआ नहीं माना, लेकिन मैं एग्जाम्पल दे रहा हूँ. आणि हे फक्त उदाहरण देत आहे. अभी अब्राहम अगर नहीं मानेगा तो भी कोई पूछेगा क्या? अरे अब्राहम, अभी प्रभु ने जो बोल करके 2 महीने हो गया, 3 महीने हो गया, अभी तक आपने वो काम नहीं किया, ऐसा कोई बोलेगा? आणि हे अब्राम, प्रभूने तुला एक आज्ञा दिली होती, त्याला आता 2 महिने झाले, 3 महिने झाले, अजून ती पूर्ण केली नाही, असं अब्रामाला कोणी म्हणू शकेल का? कोई नहीं बोलेगा. कोणी नाही. क्यों? का? क्योंकि किसी को मालूम नहीं. कारण कोणाला माहितच नाही. अब्राहम को मालूम. अब्रामाला माहिती. अब्राहम ने क्या किया? अब्रामाने काय केलं? अब्राहम ये सुनने के बाद में अपनी पत्नी सारा के साथ बात करके आलोचना नहीं लिया. आणि अब्रामाने ऐकल्यानंतर आपली बायको साराशी वार्तालाप करून तिची मत नाही विचारलं. प्रभु ने ऐसे कहा, लेकिन हम करना चाहिए क्या? आणि प्रभूने असं म्हटलं पण आपण करायला पाहिजे का? प्रेज़ लॉर्ड. प्रेज़ लॉर्ड. अजय को बोलेगा प्रभु का दास ने ऐसे बोला, लेकिन क्या रिंकू क्या करूं, करना है क्या? ऐसा बातचीत करेगा. आणि मग अजयला असं बोलल्यानंतर अजय रिंकूला असं म्हणाल का की प्रभूच्या दासाने असं म्हटलं पण काय करायला पाहिजे? अरे हम जाके और एक बार प्रभु के दास को पूछेंगे. आणि आम्ही जाऊन पुन्हा एकदा प्रभूच्या दासाला विचारू कि क्या बड़ा ऐसे वास्तव में ऐसे है क्या? आणि खरोखर असं आहे का? थोड़ा और भी अब उपवास करेंगे. आणि थोडा अजून उपवास करू. हम लोग क्या क्या बात सोचेगा आणि काय काय आपण विचार करू. और वो बात को टालते जाए. आणि त्या गोष्टी आपण टाळत जाऊ. अभी यहाँ पर विषय बहुत गंभीर है. आणि या ठिकाणी विषय जो आहे तो गंभीर आहे. अब्राहम जिससे ज्यादा से ज्यादा प्यार करता है उसको ही मांगा. अभी आणि अब्राम सर्वात जास्त ज्याच्यावर प्रेम करतो त्यालाच प्रभूने मागितलं. अभी अब्राहम सोचेगा, चलो यार किसी को मालूम नहीं, मैं नहीं देता, जाने दो. आणि मग अब्राम विचार करेल, जाऊ दे यार, कोणाला माहिती नाही, मी नाही देत. क्या होता? काय झालं असतं? क्या होता मालूम है? काय झालं असं माहिती का? हाँ, बड़ा नुकसान होता.
खूप मोठं नुकसान झालं असेल. भयंकर नुकसान होता, खूप मोठं नुकसान झालं हमारे लिए तक नुकसान होता, आणि आपल्याला सुद्धा नुकसान त्याचं सहन करावं लागतं. क्योंकि वही अध्याय उसका आप 16 से 18 पढ़ना. 16 ते 18 वचन वाचा. यहोवा की यह वाणी है हाँ। कि मैं अपनी ही यह शपथ खाता हूँ हाँ। कि तूने जो यह काम किया है हाँ। कि अपने पुत्र वरन अपने एकलौते पुत्र को भी नहीं रख छोड़ा, हाँ। इस कारण मैं निश्चय तुझे आशीष दूंगा हाँ। और निश्चय तेरे वंश को आकाश के तारागण और समुद्र के तीर की बारू के किनकों के समान अनगिनत करूंगा, और तेरा वंश अपने शत्रुओं के नगरों का अधिकारी होगा, और पृथ्वी की सारी जातियां अपने को तेरे वंश के कारण धन्य मानेगी, क्योंकि तूने मेरी बात मानी है. देखा प्रियो, हालेलुया. अब्राहम बात मानने के द्वारा क्या हुआ प्रियो? आणि अब्रामाने आज्ञा पालन केल्याद्वारे काय झालं प्रियांनो? अब्राहम आशीष पाया, आणि अब्रामाला आशीर्वाद मिळाला. अब्राहम का परिवार आशीष पाया, अब्रामाच्या परिवाराला आशीर्वाद मिळाला देश आशीष पाया, आणि त्या देशाला आशीर्वाद मिळाला सारे दुनिया के सारे जाति के सारे लोग आशीष पाया. आणि सर्व देशाच्या सर्व जातीच्या लोकांना आशीर्वाद मिळाला. आपको क्या समझ में आया? आमेन. प्रियो, एक प्रभु का जन, प्रभु का बात मानने से सिर्फ उसको आशीष मिलेगा ऐसे नहीं, उसका परिवार को मिलेगा, उसका देश को मिलेगा, जहाँ सारी दुनिया को मिलेगा. आणि एका प्रभूच्या व्यक्तीने देवाच्या आज्ञेचं पालन केलं म्हणजे फक्त त्याला आशीर्वाद मिळेल असं नाही, तर त्याच्या परिवाराला आशीर्वाद मिळेल, त्याच्या देशाचे आशीर्वादित होतील आणि सर्व देशाचे सर्व जातीचे लोक आशीर्वादित होतील. क्या अनोखी बात है. आणि काय अद्भुत गोष्ट आहे. क्या करना है? काय करायचंय? बात मानना, आज्ञा पालन, बात मानना, आज्ञेचं पालन उनकी करायचंय. बात मानने के द्वारा हम बहुत लोगों के लिए एक आशीष का पात्र बन जाता है. आणि देवाच्या आज्ञा पालन केल्याद्वारे आपण आशीर्वादाचे पात्र होतो. है ना? प्रभु ने हमें ये दुनिया में क्यों रखा? आणि प्रभूने आपल्याला या जगामध्ये का ठेवलं? प्रभु ने हमारा उद्धार करने के बाद में सीधा स्वर्ग में लेकर क्यों नहीं गया? आणि प्रभूने आपलं तारण केल्यानंतर लगेच स्वर्गात का घेऊन नाही गेला? है ना? पहला पत्रोस 3 अध्याय के 9 वचन में लिखा है, पहिले पेत्र 3 अध्याय त्याचं 9 वचन. क्योंकि तुम आशीष के वारिस होने के लिए बुलाए गए हो. हाँ. तो प्रियो, बोलने का अर्थ, प्रभु ने हमें एक आशीष का स्रोत बनाया. हमारे जीवन के द्वारा बहुतों को ये आशीष मिलना चाहिए, प्रभु की इच्छा है. आणि आपल्याला आशीर्वादाचा एक स्रोत बनवला की जेणेकरून आपल्याद्वारे पुष्कळ लोक आशीर्वादित व्हायला पाहिजे. मतलब क्या करना चाहिए प्रियो? आणि याचा अर्थ आपण काय करायला प्रभु पाहिजे? का वचन ध्यान से सुन करके वो जैसे कहा वैसा ध्यान से करना. आणि प्रभूचं वचन लक्ष देऊन ऐकायचं आणि ज्याप्रमाणे वचन सांगतं त्याच्या अनुसार करायचं. जैसे जैसे आप प्रभु का वचन जानते जाएगा, आणि जसं जसं आपण प्रभूचं वचन ऐकत जाऊ वैसे हमें मानते भी जाना. आणि तसं आपण पालनही करायचंय. प्रियो, वचन मानने के द्वारा प्रभु आपको ऊंचा करेगा. आणि वचन पालन केल्याच्या द्वारे प्रभु तुम्हाला उंच करेल. मतलब कैसे सुनना? आणि कसं ऐकायचं? कान लगाकर, कान देऊन, दिल लगाकर, हृदय एक चित्ताने, हाँ, मन लगाकर, एक मनाने, हाँ, बहुत मतलब ये बहुत उत्साह से सुनना आणि खूप उत्साहाने ऐकायचं और उत्साह से वो काम को करना. आणि उत्साहाने ते काम करायचं. तब अली प्रभु उसको आशीष देगा. आणि मग त्यावेळेला प्रभू त्याला आशीर्वाद देईल. हाँ, तब प्रभु उसको ऊंचा करेगा. आणि त्यावेळेला प्रभू त्याला उंच करेल. प्रभु ने अब्राहम को ऊंचा किया. आणि प्रभूने अब्रामाला उंच केलं. कितना धन्यवाद है. किती धन्य गोष्ट आहे. ओके, दूसरा ऊंचा होने का बात, आणि दुसरं आपण ज्याद्वारे उंच केलं जाऊ शकतो, भजन संहिता 60 अध्याय का 4 वचन. स्तोत्र 60 त्याचं 4 वचन. या तूने अपने डरवैयों को झंडा दिया है कि वह सच्चाई के कारण फहराया जाए. हाँ, देखिए, एक्चुअली सच्चाई के कारण प्रभु तुम्हें ऊंचा करेगा. आणि सत्यामुळे प्रभू तुम्हाला उंच करेल. प्रियो, बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे. जो व्यक्ति सच्चाई पर चलता है, आणि जो व्यक्ती सत्यावर चालतो, प्रभु उनको ऊंचा करेगा. आणि प्रभू त्याला उंच करेल. सच्चाई पर चलना है तो हमें क्या जानना चाहिए? आणि सत्यावर जर चालायचं तर आपण काय जाणायला पाहिजे? सच्चाई जानना चाहिए. जे सत्य ते जाणायला पाहिजे. सच्चाई क्या है? आणि सत्य काय आहे? सच्चाई प्रभु का वचन है. आणि सत्य प्रभूचं वचन आहे. योहाना 17 का 17 आपको मालूम है. योहान 17 अध्याय त्याचं 17 वचन तुम्हाला ठाऊक आहे. सत्य के द्वारा उन्हें पवित्र कर, क्योंकि तेरा वचन सत्य है. आणि सत्याच्या द्वारे त्यांना तू पवित्र कर, कारण तुझं वचन सत्य आहे. ये वचन कहाँ पर है? आणि हे वचन कुठे आहे? ये वचन देने वाला किताब का नाम है सच्चा ग्रंथ. आणि हे वचन ज्या ठिकाणी राहतं त्या पुस्तकाचं नाव आहे सत्य ग्रंथ. आपको मालूम है दानियल 10 अध्याय का 21 वचन में पढ़ता है. दानियल 10 अध्याय त्याच्या 21 वचनामध्ये आपण पाहतो. दानियल 10:21. जो कुछ सच्ची बातों से भरी हुई पुस्तक में लिखा हुआ है. देखा, सच्ची बातों से भरी हुई किताब, बोलेगा तो सच्चा ग्रंथ. आणि सत्याचा ग्रंथ
है सत्य का ग्रंथ आणि सत्याचा ग्रंथ. और एक कहाँ पर रखा है? आणि हे कुठं लिहिलंय? स्वर्ग में रखा है. आणि तो स्वर्गात ठेवलाय. और प्रभु ने उसका कॉपी हमको भी दिया. आणि प्रभूने त्याची एक प्रत आपल्याला सुद्धा दिली आहे. आपके हाथ में जो ये सत्य ग्रंथ का वजन जो स्वर्ग में प्रभु संभाला हुआ उसका कॉपी है कि नहीं? आणि स्वर्गामध्ये जो ग्रंथ परमेश्वराने सांभाळून ठेवलेला आहे त्याची एक प्रत तुमच्या हातामध्ये आहे का? आज जिसके पास है वो प्रतिभा ऊंचा करे. आणि ज्याच्याकडे आहे ती प्रत त्याने उंच करा. हाँ, स्वर्ग में परमेश्वर ने लगा हुआ वो किताब का एक कॉपी आपका भाषा में आपका हाथ में है. आणि परमेश्वराने स्वर्गामध्ये जे सत्याचा ग्रंथ ठेवलेला आहे त्याची एक प्रत तुमच्या हातामध्ये आहे. हम कितने धन्य लोग हैं. आपण किती धन्य लोक आहो प्रियांनो. हमारे हाथ में जो है वो एक साधारण बात नहीं. स्वर्ग में स्थिर किया हुआ प्रभु का वचन जो सत्य ग्रंथ में लिखा हुआ वो वचन आज हमारे मेरे और आपके हाथ में प्रभु ने पहुंचाया. आणि आपल्या हातामध्ये जे आहे ती साधारण गोष्ट नाहीये. तर स्वर्गामध्ये देवाने स्थिर केलेलं परमेश्वराचं जे वचन आहे त्याची एक प्रत आपल्या हातामध्ये आहे. प्रियो, ये वचन को हमें क्या करना चाहिए? आणि प्रियांनो हे वचन आपण काय करायला पाहिजे? प्रभु ने ये वचन हमें क्यों दिया है? आणि प्रभूने आपल्याला त्याचं हे वचन का दिलंय? जब योशुआ की किताब पहला अध्याय का 8-9 वचन में आणि योशुआ त्याचा पहिला अध्याय त्याचा 8 आणि 9 वचनामध्ये व्यवस्था की यह पुस्तक तेरे चित्त से कभी न उतरने पाए. देखा ये किताब की ये सारा वचन कहाँ पर पहुंचना चाहिए? आणि हे सर्व वचन कुठे जायला पाहिजे? हमारे दिल में आना चाहिए. आपल्या हृदयामध्ये यायला पाहिजे. इसी में दिन रात ध्यान दिए रहना, हाँ। इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है हाँ। उसके अनुसार करने की तू चौकसी करे, हाँ। क्योंकि ऐसा ही करने से ऐसा ही करने से तेरे सब काम सफल होंगे सब काम सफल होगा. और तू प्रभावशाली होगा. तुम प्रभावशाली होगा. क्या मैंने तुझे आज्ञा नहीं दी? हिया बांधकर दृढ़ हो जा, हाँ। भय न खा हाँ। और तेरा मन कच्चा न हो, हाँ। क्योंकि जहाँ जहाँ तू जाएगा हाँ। वहाँ वहाँ तेरा परमेश्वर यहोवा तेरे संग रहेगा. देखा, जहाँ जहाँ पर भी तुम जाएगा वहाँ सब परमेश्वर तेरे संग रहेगा. आणि जिथे कुठे तू जाशील त्या ठिकाणी परमेश्वर तुझ्या सोबत राहील. प्रभु संग रहेगा तो क्या होगा? आणि प्रभू जर सोबत आहे तर मग काय होणार? उसका 5 वचन पढ़. त्याचं 5 वचन वाचा. हाँ, पहला अध्याय का 5 वचन. योशुआ, तेरे जीवन भर कोई तेरे सामने ठहर न सकेगा. देखा, तेरा जीवन भर है विरोधी छाती खोल करके तेरे सामने खड़ा नहीं होगा. आणि तुझ्या जीव आयुष्यभर तुझा शत्रू तुझ्या समोर उभा राहू शकणार नाही. प्रियो, प्रभु कितना महान है. प्रियांनो, परमेश्वर किती महान आहे. योशुआ प्रभु के वचन के अनुसार दिन रात मनन करते हुए आगे बढ़ने लगा. आणि योशुआ परमेश्वराच्या वचनावर दिवस रात्र मनन करत तो चालू लागला. प्रभु क्या किया? प्रभूने काय केलं? उसका तीसरा अध्याय का 7 वचन. आणि योशुआ त्याचा 3रा अध्याय त्याचं 7 वचन. तब यहोवा ने यहोशू से कहा, आज के दिन से मैं सब इस्राएलियों के सन्मुख तेरी प्रशंसा करना आरंभ करूंगा. देखा, हे प्रभु ने उसको ऊंचा करना शुरू किया. आणि देवाने त्याला उंच करायला सुरुवात केली. जो प्रभु की बात को ऊपर चढ़ेगा, आणि जो कोणी देवाच्या आज्ञेच्या अनुसार चालेल, प्रभु बोलता है कि आज से मैं तुझको ऊंचा करना शुरू करेगा. आणि मग परमेश्वर म्हणतो आजपासून मी तुला उंच करायला सुरुवात करेल. सुरुवात केली आगे बढ़ा. आणि पुढे चालला. उसका 4 अध्याय का 14 वचन. आणि योशुआ 4 अध्याय त्याचं 14 वचन. फिर यहोवा ने सब इस्राएलियों के सामने हाँ। यहोशू की महिमा बढ़ाई. देखा, बढ़ाई, उसको बड़ा बनाया. आणि परमेश्वराने योशूला मोठं बनवलं. देखा, प्रभु शुरू किया आणि प्रभूने सुरुवात केली और प्रभु ने बढ़ाया. आणि प्रभूने उंच केलं. उसका 6 अध्याय का 27 वचन. आणि योशुआ 6 अध्याय 27 वचन. ओ लॉर्ड. और यहोवा यहोशू के संग रहा, हाँ. और यहोशू की कीर्ति उस सारे देश में फैल गई. देखा, सारे देश में फैल गया. आणि संबंध देशामध्ये त्याची कीर्ती पसरली. बोलने का अर्थ क्या है? सांगायचं तात्पर्य काय आहे? प्रभु शुरू किया, प्रभूने सुरुवात केली, प्रभु बढ़ाया प्रभूने उंच और केलं सारे देश में फैलाया. आणि संबंध देशामध्ये त्याची कीर्ती पसरवली. प्रभु बढ़ाता है. प्रभू वाढवतो प्रभु बढ़ाता है. आणि प्रभू वाढवतो. प्रियो, अगर हमें ऊंचा होना है तो कौन ऊंचा करेगा? आणि प्रियांनो, आपल्याला जर उंच व्हायचं तर आपल्याला उंच कोण करणार? प्रभु ऊंचा करेगा. आणि प्रभू उंच करेल. प्रभु ऊंचा करना है तो क्या करना आणि चाहिए? प्रभूने जर उंच करायचं तर काय करायला पाहिजे? प्रभु का वाणी ध्यान से सुनकर अमल करना. आणि प्रभूची वाणी लक्ष देऊन ऐकायची आणि त्याचं पालन करायचंय. प्रभु के वचन को दिन रात मनन करना. आणि प्रभूचं वचन दिवस रात्र मनन करायचंय. प्रभु का ये सच्चाई में हमेशा बना रहे. आणि प्रभूच्या या सत्यामध्ये नेहमी स्थिर राहायचंय. और एक बात मैं आपको बताऊं, अजून एक गोष्ट सांगू. नीति वचन 14 अध्याय उसका 34 वचन का ये पहला भाग. आणि नीती सूत्र 14 अध्याय त्याच्या 34 वचनाचा पहिला भाग. जाति की बढ़ती धर्मी से होती है. जाति की बढ़ती
धर्मी से या धार्मिकता से होता है। आणि मग एका देश जर वर जायचा आहे तर ते नीतिमत्वाच्या द्वारे शक्य आहे. प्रियो, हमारे जीवन में क्या करना? आणि प्रियनो, आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचंय? कोई भी धर्मी नहीं था, आणि कोणी नीतिमान नव्हता, परंतु जो धर्मी बनेगा आणि जो नीतिमान होईल प्रभु उसको ऊंचा करेगा। प्रभु त्याला उंच करेल. आज मैं प्रभु की दृष्टि में धर्मी है क्या? आणि आज देवाच्या दृष्टीने मी नीतिमान आहे का? धर्मी कैसे बनता? आणि एक व्यक्ती नीतिमान कसा होतो? हाँ, रोमियो का पत्री 5 अध्याय का 1 वचन। रोम त्याचा 5वा अध्याय त्याचं पहिलं वचन. जब हम विश्वास से धर्मी ठहरे हाँ, तो अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा हाँ। परमेश्वर के साथ मिल रखे। देखा, विश्वास है, प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा हम धर्मी बनता है। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याद्वारे आपण नीतिमान होतो. क्या अनोखा बात है। आणि काय अद्भुत गोष्ट आहे. प्रियो, प्रभु हमें कहां से कहां पर लेकर आता है। आणि प्रियनो, प्रभू आपल्याला कुठून कुठे घेऊन जातो. हमारी अवस्था क्या था? आपली अवस्था काय होती हम कितना नीचे था, आणि आपण किती खाली होतो. आपको मालूम है कितना नीचे था? आणि आपल्याला ठाऊक आहे आपण किती खाली होतो. है ना? भजन संगीता 40 अध्याय का 2रा वचन पढ़ना। आणि स्तोत्र 40 त्याचं 2रं वचन वाचा. हाँ, उसने मुझे सत्यानाश के गड्ढे वो समझ में आया? एक गड्ढे के नाम है सत्यानाश के गड्ढा, ऊपर वही कोई आ ही नहीं सकता। आणि एक खड्डा आहे, त्या खड्ड्याला म्हटलेला आहे सत्यानाशाचा खड्डा. उधर से कोई ऊपर नहीं ला सकता। आणि तिथून कोणी वर नाही आणू शकत. तो वो गड्ढे का नाम सुन करके आपको डर लगा होगा ना? आणि त्या खड्ड्याचं नाव ऐकून तुम्हाला भीती वाटली असेल ना? कौन सा गड्ढा? आणि तो खड्डा कुठला आहे? सत्यानाश की गड्ढा। आणि सत्यानाशाचा खड्डा. और वो भी कीचड़ है। आणि त्या ठिकाणी सुद्धा एकदम चिखल आहे. एक कीचड़ में बड़ा हुआ एक व्यक्ति दूसरे को खड़ा करने के लिए आएगा तो वो जल्दी डूब जाएगा। आणि चिखलामध्ये राहणारा एखादा व्यक्ती दुसऱ्याला जर वर उचलायचा प्रयत्न केला तर तो स्वतः पहिले खाली पडेल. कभी भी नहीं हो सकता। कधी शक्य नाही. एक दूसरे को नहीं ऊपर कर सकता। आणि एक दुसऱ्याला उंच नाही करू शकत. प्रियो, पाप की उस दलदल में, वो कीचड़ में, वो सत्यानाश के गड्ढे में हम पड़े हुए थे। आणि पापाच्या त्या दलदलीमध्ये त्या सत्यानाशाच्या खड्ड्यामध्ये आपण पडलेलो होतो. प्रभु ने क्या किया? प्रभुने काय केलं? प्रभु उस गड्ढे से उबारा आणि त्या खड्ड्यातून आपल्याला वर काढलं. और क्या किया? काय केलं? चट्टान पर खड़ा कर दिया। आणि खडकावर आपल्याला उंच केलं. क्या अनोखा बात है। आणि काय अद्भुत गोष्ट आहे. ये जो व्यक्ति सत्यानाश के गड्ढे से एक चट्टान के ऊपर खड़ा है, वो प्रभु की स्तुति करेंगे। हालेलुया. अरे हम कहां पर कैसा गड्ढे में पड़ा था। आणि आपण कुठल्या प्रकारच्या दलदलीमध्ये फसलेलो होतो. स्तुति में ताकत नहीं। आणि स्तुतीमध्ये सामर्थ्यच दिसत नाही. कैसा स्तुति करना चाहिए? इतना बड़ा सत्यानाश के गड्ढे से प्रभु ने हमें उबारा, फिर भी आपको स्तुति में जीवन नहीं। आणि एवढ्या दलदलीमध्ये सत्यानाशाच्या खड्ड्यामध्ये आपण होतो. परमेश्वराने आपल्याला त्या दलदलीमधून काढून आपल्याला त्या खडकावर उंच अशा प्रकारे ठेवलेला आहे. तर मग आपण परमेश्वराची स्तुती कशा उंच प्रकारे करायला पाहिजे, पण त्या तुमच्या स्तुतीमध्ये काही आवाजच नाही. सच में आनंद दे तो मुझे वो सत्यानाश के गड्ढे से प्रभु ने ऊपर लाया, मेरे को चट्टान में खड़ा किया। सच्चा आनंद दे तो अपन जोर से एक बार कहेंगे हालेलुया। हालेलुया. हाँ, जोर है। हा, जोर आला. प्रेज लॉर्ड। हाँ, इसका मतलब आप लोग आप ध्यान से सुन रहे हैं। आणि याचा अर्थ तुम्ही आता लक्ष देऊन ऐकत आहात. प्रेज लॉर्ड। Praise the Lord. देखो पूरा दुनिया सुनता है। आणि बघा सगळं जग ऐकत आहे. प्रेज लॉर्ड। Praise the Lord. हाँ, बहुत छोटी बात नहीं। आणि काय लहान गोष्ट नाही. कभी कभी लोगों को सबको दिखाओ। आणि कधी कधी या लोकांना जरा दाखवा. नासिक मंडली के पवित्र लोग कैसे बैठा हुआ है, आणि नाशिकचे पवित्र लोक कसे बसलेले आहेत कैसे जागृता से सुनता है। आणि कसे जागृत राहून ऐकत आहे. तो दुनिया देखना चाहिए। आणि जगाने बघायला पाहिजे. ओके, प्रभु धन्यवाद देता हूं। प्रभूला धन्यवाद असो. प्रियो, यहाँ पर प्रभु ने हमें इतना नीची अवस्था से सत्यानाश के गड्ढे से उबार करके प्रभु ने क्या किया? एफिसियों का पत्री उसका 2रा अध्याय उसका 6 वचन पढ़ा। इफिसकाराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याचं 6 वचन ऐका. और मसीह यीशु ने हाँ। उसके साथ उठाया उसके साथ उड़ाया। और स्वर्गीय स्थानों में उसके हाँ। साथ बैठाया। वाह 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 वाह। और भी कोई ऊपर जाना है क्या? आणि याच्यापेक्षा जास्त वर कुठं जायचंय का? हालेलुया। आमीन। वो ये शब्द वाला इस अर्थ में जब पढ़कर ध्यान करेगा तो हम कैसा प्रभु का स्तुति नहीं करेगा। आणि हे शब्द या अर्थाने ज्या वेळेला आपण मनन करू मग कस काय आपण प्रभूची स्तुती करणार नाही. जो वास्तव में प्रभु ने हमें कितना बड़ा ऊंचा पदवी मिला है। आणि खरोखर प्रभूने आपल्याला किती उंच पदावर आणलं. इससे बड़ा कोई पदवी दुनिया में मिलना चाहिए क्या? आणि याच्यापेक्षा उंच पदवी आपल्याला जगामध्ये कुठली पाहिजे का? मैं कौन है? मी कोण आहे? मैं परमेश्वर का बेटा है। आणि मी परमेश्वराचा पुत्र आहे. मैं परमेश्वर का बेटी है। आणि मी परमेश्वराची मुलगी मैं आहे. एक याजक है। मी एक याजक आहे. किसका? कोणाचा? परमेश्वर का याजक। परमेश्वराचा याजक आहे. मैं एक
अम्बासडर है, आणि मी एक राजदूत आहे मैं एक भविष्यवक्ता है। आणि मी एक संदेष्टा आहे अरे क्या क्या बड़ा बड़ा पद भी प्रभु ने हमें दिया। आणि काय मोठे मोठे पद प्रभूने आपल्याला दिले इससे भी ऊंचा अभी क्या चाहिए? आणि याच्यापेक्षा उंच अजून काय पाहिजे प्रियांनो? Praise the Lord। प्रेज द लॉर्ड। अभी इस ऊंचा पदवी में रहने वाला लोग ऊंचा काम करना चाहिए ना, आणि या पदामध्ये राहणाऱ्या लोकांनी उंच काम करायला पाहिजे ना। है ना। जब दानियल 12 अध्याय है, दानियल त्याचा 12 अध्याय उसका 3रा वचन। त्याचा 3रं वचन। हाँ तब सिखाने वालों की चमक आकाश मंडल की सी हो गई हाँ हाँ और जो बहुतों को धर्मी बनाते हैं हाँ। वे सर्वदा तारों के समान प्रकाशमान रहे। देखा देखा प्रियो, हमारे जीवन में प्रभु ने हमें लाया हुआ पदवी कितना सुंदर है। हमारे जीवन के द्वारा बहुत से लोग पापी जन जैसे हम किचन में पड़ा था, वो नीचे पड़ा था, वो गड्ढे में पड़ा था, दूसरे लोग भी इसी समान आना चाहिए। आणि देवाने आपल्याला ज्या पदावर ठेवलेलं आहे ते पद किती उंच आहे बघा प्रियांनो। एके वेळेला आपण त्या दलदलीमध्ये फसलेलो होतो, पण परमेश्वराने त्या दलदलीमधून आपल्याला बाहेर काढलं आणि खडकावर ठेवलं। त्याचप्रमाणे जगामध्ये असणारे जे लोक त्या दलदलीमध्ये फसलेले आहे ते सुद्धा वर निघून खडकावर उभे राहिलं पाहिजे। आज भी कितने लोग ऐसे उस सत्यनाश के गड्ढे में पड़ा है, आणि आजही किती त्या सत्यानाशाच्या खड्ड्यामध्ये पडलेले आहे उधर से कौन ला सकता? आणि तिथून कोण बाहेर काढू शकतो? जो चट्टान पर खड़ा है, आणि जो खडकावर उभा आहे वो प्रभु का छुटकारा पाया हुआ लोग ही वो काम कर सकते। आणि देवापासून ज्याने मुक्ती प्राप्त केली तोच त्यांना त्याच्यातून बाहेर काढू शकतो। प्रियो, प्रभु हमारे जीवन में वो काम चाहते हैं। प्रियांनो, ते काम आपल्या जीवनामध्ये व्हावं ही प्रभूची इच्छा आहे। ऐसे करने वाले लोग अनंत काल में, जैसे यीशु मसीह ने खुद मत्ती 13 अध्याय का 43 वचन आपको याद है, मत्ती त्याचा 13 अध्याय त्याचा 43 वचन तुम्हाला ठाऊक आहे। हम उस समय धर्मी अपने पिता के राज्य में हाँ। सूर्य के समान चमकेंगे। देखा, एक पापी को धर्मी पद मिला बोलेगा तो कितना ऊंचा पदवी है प्रिय। आणि एका पापी व्यक्तीला नीतिमान असा प्रकारे पद मिळालं तर ते किती मोठं आहे कितना ऊंचा पदवी में प्रभु ने लाया आणि किती उंच पदवीमध्ये प्रभूने आपल्याला आणलं। है। हम धर्मी लोग हैं, आपण नीतिमान लोक आहोत। है। हमारा धर्मी प्रभु यीशु मसीह है। आपलं नीतिमत्व प्रभू येशू ख्रिस्त आहे परमेश्वर की दृष्टि में प्रभु ने हमें धर्मी बनाया। आणि देवाच्या दृष्टीने आपल्याला प्रभूने नीतिमान बनवलं। कितना अनमोल बात है। आणि किती अनमोल गोष्ट आहे। हमें मिला हुआ ये ऊंचा पदवी के बारे में हम समझता है क्या? आणि आपल्याला मिळालेले हे जे उंच पद आहे त्याच्या संबंधाने आपण समजतो का? और हम आने वाला युगानुयुग प्रभु के साथ सूर्य की नाई चमकने जा रहे हैं। आणि येणाऱ्या त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपण सूर्याप्रमाणे चमकणार आहोत। आप विश्वास करते हैं? तुम्ही विश्वास करता का? प्रभु को महिमा मिले। देवाचा गौरव हो। ओके, और एक बात मैं आपको बताऊं, अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू। ऊंचा जाने के लिए, ऊपर जाने के लिए, ऊंचा अधिकार में या ऊंचा पदवी में आने के लिए बात बता रहा हूं। आणि मोठ्या अधिकारामध्ये वर जाण्याकरता एक गोष्ट या गोष्टी तुम्हाला सांगत आहे। नीति वचन 4 अध्याय का 7-8 वचन। नीती सूत्र 4 अध्याय 7 आणि 8 वचन। हाँ, बुद्धि श्रेष्ठ है, हाँ। इसलिए उसकी प्राप्ति के लिए यत्न कर। हाँ। जो कुछ तू प्राप्त करे उसे प्राप्त तो कर, परंतु समझ की प्राप्ति का यत्न घटने न पाए। उसकी बढ़ाई कर, वह तुझको बढ़ाएगी। तुझे बढ़ाएगा। क्या बढ़ाएगा? आणि तुला वाढवेल। काय वाढवणार? बुद्धि या ज्ञान। आणि ज्ञान जे आहे ते तुला वाढवेल। प्रियो, जो व्यक्ति ये ज्ञान प्राप्त करेगा आणि जो व्यक्ती हे ज्ञान प्राप्त करेल उसको प्रभु बढ़ाएगा। त्याला प्रभू उंच करेल। इसलिए अभी के समय में मैं इसलिए आपको बहुत दिल लगा करके आपको बोलना चाहता हूँ प्रियो, कितना भी समय मिलता है प्रभु का वचन का द्वारा उस स्वर्गीय ज्ञान प्राप्त करते जाओ। आणि म्हणून तुम्हाला जेवढा जास्त वेळ मिळेल ते देवाच्या वचनाच्या द्वारे परमेश्वराचं ज्ञान तुम्ही जास्त प्राप्त करा। जितना प्रभु का वचन आपको प्राप्त होता है आणि जेवढं जास्त देवाचं वचन तुम्हाला प्राप्त होतं उतना अधिक आपको स्वर्गीय ज्ञान प्राप्त होता है। आणि तेवढं जास्त तुम्हाला स्वर्गीय ज्ञान प्राप्त होतं। और जिसके पास ये स्वर्गीय ज्ञान आएगा, आणि ज्याच्याकडे ते स्वर्गीय ज्ञान येतं प्रभु बोलता है मैं उसका ऊंचा करेगा, आणि प्रभू म्हणतो मी त्याला उंच करेल मैं उसको ऊंचा करेगा। आणि मी त्याला उंच करेल। प्रियो, आज हम उस वचन की द्वारा मिला हुआ उस स्वर्गीय ज्ञान के अनुसार में जीवन बिता पा रहे हैं। आणि आज आपल्याला मिळालेल्या त्या स्वर्गीय ज्ञानाच्या अनुसार प्रभूने आपल्याला उंच केलेलं आहे का नाही? अपने आप को परखना है। आपण स्वतःला पारखायचंय। ओके, और एक बात मैं आपको जल्दी समय को देखकर थोड़ा सा स्पीड जाता हूँ। आणि वेळ बघून थोडस पटापट जातो। तो 91 का 14 वचन की आखिरी बात। आणि स्तोत्र 91 त्याचा 14 वचनाचा शेवटला भाग। मैं उसको ऊंचे स्थान पर रखूंगा हाँ। क्योंकि उसने मेरे नाम को जान लिया है। देखा 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 प्रियो, प्रभु यीशु मसीह की नाम जानने वाले लोगों को
प्रभु ऊंचा रखेगा। आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाची ओळख ठेवतो प्रभू त्याला उंच करेल। आज भी बहुत लोग हमारे लिए आजही पुष्कळ लोकांना ठाऊक नाही उनका नाम का महत्व आणि प्रभूच्या नावाचं महत्व। अभी भी बहुत लोग अपने आप को ज्ञानी कहता है बट यीशु यीशु कहता है। आणि आजही लोक स्वतःला ज्ञानवान समजतात पण ते प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारताना येशू येशू म्हणून हाक मारतात। यीशु तो अभी भी कई इसराइल में जाएगा तो कई लाखों लोग यीशु मिलेगा आणि आजही तुम्ही इस्रायल मध्ये गेला तर लाखो येशू नावाचे लोक भेटतील और एक ही प्रभु यीशु मिलेगा। आणि एकच प्रभू येशू भेटेल प्रभु यीशु एक ही मिलेगा आणि प्रभू येशू एकच भेटेल यीशु मसीह एक ही मिलेगा। आणि येशू ख्रिस्त एकच भेटेल। बहुत बड़ी बात है। खूप मोठी गोष्ट आहे। आज बहुत लोग ये बात को नहीं समझते आणि पुष्कळ लोक या गोष्टीला नाही समजत क्योंकि उनको वो नाम का महत्व नहीं मानता। कारण त्यांना त्या नावाचं महत्व नाही माहीत वो नाम का क्या श्रेष्ठता है। आणि त्या नावाचं श्रेष्ठत्व काय आहे। यशायाह 12 अध्याय उसका 4 वचन का आखिरी भाग यशया त्याचा 12 अध्याय त्याच्या 4 वचनाचा शेवटला भाग। या सब जातियों में उसके बड़े कामों का प्रचार करो और कहो कि उसका नाम महान है। उसका नाम महान है। आणि त्याचं नाव जे आहे ते खूप थोर आहे बोले कि बोलो उसका नाम उतना ऊंचा नाम है। आणि त्याचं नाव एवढं उंच असं नाव आहे। प्रेज द लॉर्ड। Praise the Lord। ये कोई छोटी बात नहीं। आणि काय लहान गोष्ट नाही। अभी भी लोग उसका नाम का महत्व नहीं जानता। आणि अजूनही लोक त्याच्या नावाचं महत्व नाही ओळखत। प्रियो ये नाम इतना महान नाम है। आणि प्रियानो हे नाव एवढं महान नाव आहे। फिलिपियों का पत्री 2 अध्याय का 9 से 11 तक का वचनों में आणि फिलिपकराचं पत्र त्याचा 2 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये प्रेषित पौलुस इस नाम का एक महत्व वर्णन करता है। आणि प्रेषित पौल या नावाचं एक महत्व वर्णन करतो। इस कारण परमेश्वर ने उसको अति महान भी किया हाँ। और उसको यह नाम दिया ये नाम दिया जो सब नामों में श्रेष्ठ है सब नामों में श्रेष्ठ है कि जो स्वर्ग में स्वर्ग में और पृथ्वी पर हाँ। और पृथ्वी के नीचे है हाँ। वे सब यीशु के नाम पर घुटने टेके हाँ। और परमेश्वर पिता की महिमा के लिए परमेश्वर पिता की महिमा के लिए हर एक जीव अंगीकार कर हर एक जीव अंगीकार करेगा कि यीशु मसीह ही प्रभु है। हाँ देखा यीशु मसीह ही प्रभु है। वो प्रभु यीशु मसीह है। आणि येशू ख्रिस्तच प्रभु आहे कारण तो प्रभु येशू ख्रिस्त आहे। प्रियो ये बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट आहे। आज भी प्रभु यीशु मसीह का वो नाम का महत्व लोगों ने नहीं जाना। आणि आजही त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचं महत्व लोकांनी नाही जाणलं। प्रियो यही नाम में पाप क्षमा है। आणि प्रियानो ह्याच नावात पापाची क्षमा आहे। है ना जब प्रेरित 10 अध्याय का 42 वचन में हम पढ़ता है आणि प्रेषित त्याचा 10 अध्याय त्याच्या 42 वचनामध्ये आपण पाहतो। और पहला योहन्ना 2 का 12 में हम पढ़ता है पहिलं योहान 2:12 मध्ये आपण पाहतो। इस नाम में पाप क्षमा है। प्रिय आणि या नावामध्ये पापांची क्षमा आहे प्रियांनो। इतना अनोखी बात है। केवढी अद्भुत गोष्ट आहे। ये नाम का महत्व जानो। आणि या नावाचं महत्व जाणा। जो भी ये नाम का महत्व जाना आणि ज्याने कोणी या नावाचं महत्व जाणलं प्रभु क्या बोलता है प्रभु काय म्हणतो मैं उनको ऊंचा करेगा। मी त्याला उंच करेल। कहां तक ऊंचा करेगा पर्यंत उंच करेल। प्रकाशित वाक्य 3:21 प्रगटीकरण 3 अध्याय 21 वचन। इसे भी आगे जाने के लिए मत जाना है आणि याच्यापेक्षा वर जायचा विचार करू नका क्योंकि उसके आगे है ही नहीं। त्याच्यावरती काहीच नाहीये। ये सबसे आगे है। आणि हे सर्वात उंच आहे ये सबसे ऊंचा पद आणि है। सर्वात उंच असं पद आहे। प्रकाशित वाक्य 3:21 जो जय पाए हाँ। मैं उसे अपने साथ अपने सिंहासन पर बिठाऊंगा जैसे मैं भी जय पाकर अपने पिता के साथ उसके सिंहासन पर बैठ गया। देखा Lord, amen. आपको समझ में आया। आणि तुमच्या लक्षात आलं। ये इतना ऊंचा करेगा आणि प्रियानो प्रभु एवढं उंच करेल कहां तक पहुंचाएगा। आणि कुठपर्यंत पोहोचवेल। प्रभु बोलता है मेरे साथ मेरी सिंहासन में मैं तुझको भी बैठाऊंगा। जो लोग जय पाएगा जो लोग वास्तव में इस रईस में इस सच्चाई जान करके मान करके जिएगा उनको। आणि जो कोणी हे सत्य जाणून या धावेमध्ये विजय प्राप्त करेल परमेश्वर म्हणतो मी त्याला माझ्या सोबत माझ्या सिंहासनावर बसवेल। सिंहासन में बैठ क्या करेगा। आणि सिंहासनावर बसून काय करेल। पहला कोरिन्थीचे अध्याय का 2 वचन पहिले करंथीकराचं पत्र 6 अध्याय त्याचं 2 वचन। विस्तार से बोलने जाएगा तो आपको मालूम है कितना घंटा बोलना पड़ेगा। आणि विस्तारितीने बोलायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे किती तास बोलावं लागेल। क्या तुम नहीं जानते कि न्याय करेगा। आणि पवित्र लोक जगाचा न्याय करतील। आगे लिखा है दूधों का भी न्याय करेगा। आणि पुढे लिहिले दूतांचा पण न्याय करतील। और क्या चाहिए। अजून काय पाहिजे। इससे बड़ा पद भी चाहिए क्या। याच्यापेक्षा मोठं पद पाहिजे का। Praise the Lord। आखिरी में और एक पॉइंट बोल करके जल्दी समाप्त करता हूँ। आणि शेवटी अजून एक पॉइंट बोलून मी या ठिकाणी थांबेल। प्रभु किसको ऊंचा करेगा। आणि प्रभू कुणाला उंच करेल। ऊंचा करना चाहता है तो आणि जर उंच व्हायची इच्छा आहे तर बहुत जरूरी बात है ये जीवन में। आणि या जीवनामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट वो आहे। क्या है। ती काय आहे। पत्रोस बोलता है पेत्र म्हणतो पहला पत्रोस 5 अध्याय का 6 वचन। पहिले पेत्र 5 अध्याय त्याचं 6 वचन। हाँ। इसलिए परमेश्वर के बलवंत
हाथ के नीचे हाँ। दीनता से रहो, दीनता से रहो, जिससे वह तुम्हें उचित समय पर ऊंचे समय पर बढ़ाए। बैठाएगा। ऊंचे समय पर प्रभु तुझे ऊंचा करेगा यदि आप उसकी बलवंत हाथ के नीचे अपने आप को नम्र करके दीन होकर के रहेगा तो। आणि तुम्ही परमेश्वराच्या बलवंत हाताच्या खाली एकदम नम्र आणि दीन होऊन राहाल तर योग्य वेळेला परमेश्वर तुम्हाला उंच करेल. हमें ऊंचा होना है तो क्या करना चाहिए? आपल्याला जर उंच व्हायचं तर आपण काय करायचंय? हम अपने आप को नम्र करना, आपण स्वतःला नम्र करायचं अपने आप को नम्र करना। आणि आपण स्वतःला नम्र करायचं. आज इस जीवन में हमें नम्र होने का समय है। आणि ह्या जीवनामध्ये आपल्याला नम्र होण्याची वेळ आहे. वही बात प्रभु यीशु मसीह का आधा भाई याकूब भी कहता है। आणि तीच गोष्ट प्रभूचा भाऊ याकोब सुद्धा म्हणतो. याकूब 4:10 पढ़ना। याकोब 4 अध्याय त्याचं 10 वचन वाचा. प्रभु के सामने दीन बनो, प्रभु के सामने दीन बनो, तो वह तुम्हें शिरोमणि बनाएगा। देखा वो तुझे शिरोमणि बनाएगा। आणि प्रभू समोर तुम्ही नम्र व्हा तर तो तुला शिरोमणी बनवेल. प्रियो प्रभु तुझे ऊंचा करेगा। आणि प्रभू तुला उंच करेल. इस जीवन यात्रा में हमेशा अपने आप को नम्र और दीन करना। आणि या जीवन प्रवासामध्ये नेहमी स्वतःला नम्र आणि दीन बनवा. ऊंचा होने के लिए क्या करना चाहिए? आणि उंच होण्याकरता काय करावायचं आहे? परमेश्वर का वचन को बहुत ध्यान धर करके, कान लगा करके, चित्त लगा करके, मन लगा करके, सुन करके मानना। आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते एकदम एक चित्ताने एक मनाने कान लावून तुम्ही ऐकायचं आहे. मानने में कोई बाधा आने नहीं दे आणि ते पालन करण्यामध्ये कुठल्या प्रकारचा अडखळ येऊ नका देऊ. और सच्चाई जानना। आणि सत्य ते जाणा. सच्चाई जब जानेगा आणि सत्य जर तुम्ही जाणाल प्रभु आपको ऊंचा करेगा प्रभू तुम्हाला उंच करेल. और हम धार्मिकता में बना रहना। आणि नीतिमत्वामध्ये स्थिर राहायचंय. यो हमारा धार्मिकता प्रभु यीशु मसीह पर विश्वास है। आणि आपली धार्मिकता आपलं नीतिमत्व म्हणजे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तावर असणारा विश्वास आहे. प्रभु ऐसे लोगों को ऊंचा करे आणि प्रभू अशा लोकांना उंच करेल. और हमें ज्ञान प्राप्त करना। आणि आपण ज्ञान प्राप्त करायचंय. ओरिजिनल ज्ञान बोलेगा तो प्रभु यीशु मसीह है। आणि खरं ज्ञान म्हटलं तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. यीशु मसीह स्वर्ग का ज्ञान है। आणि येशू ख्रिस्त स्वर्गाचं ज्ञान वो आहे. तो पहला कुरिन्थी पहला अध्याय का 24 और 30 वचन में लिखा है। आणि पहिले करंथीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याचं 24 आणि 30 वचनामध्ये लिहिलंय. यीशु मसीह वो स्वर्ग का ज्ञान है। आणि येशू ख्रिस्त ते स्वर्गीय ज्ञान प्रभु आहे. यीशु मसीह परमेश्वर का ज्ञान है। आणि येशू ख्रिस्त परमेश्वराचं ज्ञान आहे. ऐसा लोगों को प्रभु ऊंचा करे। अशा लोकांना प्रभू उंच करेल. और हमने आखिर में क्या देखा? आणि शेवटी आपण काय पाहिलं? है नम्र बनना, नम्र व्हा. नम्र बनना। नम्र व्हा. यूहन्ना बपतिस्मा देने वाला हमेशा बोलता था बहु बड़े और मैं घटूं। आणि बाप्तिस्मा देणारा योहान नेहमी म्हणत होता की तो वाढो आणि मी कमी हो. ऐसा लोग प्रभु के सामने महान है। आणि असे लोक प्रभू समोर थोर आहे. ऐसे लोगों को प्रभु ऊंचा करेगा। अशा लोकांना प्रभु उंच करेल. कितना धन्यवाद है। आणि किती धन्य गोष्ट आहे. ऊंचा बनने का प्रभु का मार्ग सिखाना। आणि उंच होण्याचा प्रभूचा मार्ग शिकलात ना. प्रभु के इस मार्ग में चलना। आणि प्रभूच्या या मार्गामध्ये चाला. आइए अपने आंखें बंद करें। या आपले डोळे बंद करूया. एक क्षण अपने आप को पार एक क्षण आपण स्वतःला पारखूया. आज प्रभु की ओर से ऊंचा किया जाने वाला मार्ग प्रभु ने अपने वचन के द्वारा, प्रभु की आत्मा के द्वारा प्रभु ने हमें सिखाया। आणि प्रभूद्वारे उंच केल्या जाणारचा जो मार्ग आहे प्रभूने आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे शिकवलेला आहे. कितने लोगों को ये बात समझ में आया? आणि किती लोकांना ही गोष्ट समजली. कितने लोगों ने ये बात का एक निर्णय लिया कि प्रभु मैं ऊंचा होने के लिए आपने दिखाया हुआ वही मार्ग पर चलूंगा। आणि किती लोकांनी हा निर्णय घेतला की प्रभू उंच होण्याकरता तू दाखवलेल्या मार्गामध्ये मी चालेल. प्रभु अपने मार्गों में जाकर के धोखा ना खाए। कारण आपल्या मार्गामध्ये चालून फसल्या जाऊ नका. हम ऊंचा होने वाला प्रभु की ओर से ऊंचा किया जाने के लिए प्रभु ने तैयार किया हुआ ये जीवन का मार्ग को जाने। आणि प्रभूच्या द्वारे उंच केलेल्या जाणाऱ्या प्रभूच्या मार्गामध्ये चाला. उसी मार्ग में बढ़ते हुए प्रभु का आगमन की बात जोड़ने के लिए प्रभु हर एक को सहायता करे। आणि त्या मार्गामध्ये चालत तुम्ही वाढण्याकरता प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला सहाय्य करू. प्रभु का अनुग्रह आपके सबके साथ। प्रभूची कृपा तुमच्या सर्वांसोबत राहो. प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. आमीन। तो आइए